ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु वंदन प्रकरणाचं समालोचन भाग 5. दृष्टांतांची पुनरावृत्ती. अमृतानुभव हा एक सिद्धानुवाद आहे. विराट अस्तित्वाची वैश्विक अनुभूती ज्ञानदेवाने येथे चितारली आहे. या ग्रंथात अनुभूतीच्या स्तरावर अद्वयानंदाचा सहजाविष्कार ज्ञानदेवाने येथे घडवला आहे. ज्ञानेश्वरीतही अनेक अध्यायांमध्ये गुरुस्तवनाच्या निमित्ताने अद्वैतानुभूतीचे काव्यात्म दर्शन ज्ञानदेवाने घडवलं आहे. परंतु ज्ञानेश्वरीत त्यांना मुख्यतः श्रीकृष्णार्जुनांचे हृदगत स्पष्ट करून सांगायचं होतं. ऐकावी हे कथा असा तेथे संकल्प सोडला असल्यामुळं त्यांना त्या ग्रंथात आपली भावोत्कटता आवर्ती घ्यावी लागली होती. काही वेळा सद्गुरू किंवा श्रोते सुद्धा त्यांना आपला भावनावेग आवरायला सांगत होते. अमृतानुभव ग्रंथात त्यांना काहीच प्रतिपादन करायचं नाही. अमृतानुभव म्हणजे त्यांचा मनाशी मनाचा चाललेला मुक्त संवाद आहे. मनाशी हितगुज चाललेला असताना तेथे कोणत्या भौतिक गोष्टीचा अडथळा नाही. स्वानंद सागरात स्वतः उचंबळत राहावे व त्या ओघात काही तत्वे तथ्ये येऊन जावीत. त्या विचारात थोडा वेळ रमावे. त्या स्वानंदाच्या उर्मीत काही शब्द मुखातून स्फुरावेत व ती अनुभूती सर्वस्पर्शी असल्याने श्रोत्यानेही त्यात नकळत बुडून जावे. अशा स्वरूपाचं हे ग्रंथलेखन आहे. अद्वयानंद या ग्रंथात ओसंडून वाहत आहे. पहिले शिवशक्ती समावेशन प्रकरण आणि दुसरे सद्गुरु वंदन प्रकरण यामध्ये एकात्मतेचे दर्शन ज्ञानदेवाने घडवलं आहे. अहम देऊनी शंभू शांभवी झालो हा पहिल्या प्रकरणातील अखेरचा उद्गार किंवा गुरु शिष्य मिसे हाची एक उल्हासे दोवीन सोयरेपणा अशा सद्गुरु वर्णनात सर्वत्र अद्वयानंद भरून राहिला आहे. शिवशक्ती व गुरु शिष्य या बाह्य द्वैताचे वेष्टन दूर करून ज्ञानदेवांच्या अंतरीचा अद्वयानंद या ग्रंथात काव्यरूप घेऊन बाहेर पडला आहे. दोन्ही वर्णनात आशय एकच असल्यामुळं दृष्टांतांचीही पुनरावृत्ती झालेली आहे. शिवशक्ती व गुरु शिष्य हे दोन नसून एकरूप आहेत हे स्पष्ट करण्यासाठी गुळगोडी, कापूर परिमळ, चंद्र चांदणे, मीठ पाणी, सूर्य तेज, बिंब प्रतिबिंब वगैरे दृष्टांत दोन्ही प्रकरणात समान रूपाने आलेले आहेत. कारण त्यांना दोन्ही ठिकाणी एकच अद्वैत प्रस्थापित करायचं आहे. त्यामुळे विवेचन एकसारखंच राहिलं आहे. या ग्रंथाची मांडणी वेगळ्या स्वरूपाची आहे. हे शिवशक्ती समावेशन व सद्गुरु वंदन या दोन प्रकरणातून आपल्याला दिसून येतं. 800 ओवी संख्या इतका विस्तार असलेल्या या ग्रंथातील पहिल्या दोन प्रकरणातील मिळून सुमारे 150 ओव्यामधून त्यांनी शिवशक्ती व सद्गुरू यांना सामरस्य भावानं वंदन करून पुढील ग्रंथात ते अद्वैताचा गाभा स्पष्ट करून सांगणार आहेत. या दोन्ही वंदनातील आशय अद्वैतपर आहे. परंतु शिवशक्ती गुरु शिष्य यांच्यातील एकरूपता प्रस्थापित करणे एवढाच ज्ञानदेवांचा उद्देश नाही. विश्वाच्या बुडाशी असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्वाशी त्यांची अनुभूती भिडते. विश्वात सर्वत्र जरी द्वैताची प्रचिती येत असली तरी आपली अनुभूती साऱ्या द्वंद्वाची सीमा ओलांडून निर्द्वंद्वात जाऊन पोचणारी आहे हे त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे. सद्गुरु वंदनाच्या प्रकरणात शेवटी त्यांनी म्हटलं होतं की आपण वाचाऋण फेडण्यासाठी सद्गुरूंना वंदन केलं आहे. हे वाचाऋण म्हणजे काय, ते ऋण फेडायचे म्हणजे काय ते ज्ञानदेव पुढील प्रकरणात स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्यापासून पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.